झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी आता एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र आता नागरिकांनीही जागरूक राहून पोलिसांना करण्याचं आवाहन पोलिसांतर्फे अनोख्या पद्धतीने केलं जात आहे। लाऊडस्पीकर लावलेली ही रिक्षा पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी निवडणुकीचा प्रचार सुरू असल्यासारखं वाटेल, मात्र ही रिक्षा पोलिसांची आहे। सोनसाखळी चोरांपासून पाकिटमारांपासून नागरिकांनी कशी सावधानता बाळगावी, अनोळखी किंवा संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास नागरिकांनी काय करावं याच्या सूचना या रिक्षामार्फत दिल्या जात आहेत। चौकात फलक लावूनही नागरिकांमध्ये सावधानता कशी बाळगावी याच्या सूचना दिल्या जात आहेत। बाहेरगावी जाताना काय काळजी घ्यावी हेही सांगितलं जात आहे। जीप मार्फत ते कंटिन्यूअस अनाउन्समेंट करत असतात। विविध वस्त्यांमध्ये कॉलन्यांमध्ये जाऊन किंवा ज्या ज्या ठिकाणी रहिवासी एरिया आहे अशा ठिकाणी जाऊन ते अनाउन्समेंट करत असतात आणि जनतेला प्रबोधनपर माहिती देत असतात, ज्याच्यामुळे जनता जास्त जागरूक होऊन गुन्हे घडण्यास प्रतिबंध होईल। शहरातल्या गुन्हेगारीवर जरब बसवण्यासाठी गेल्या 5 महिन्यांपासून पोलीस कोम्बिंग ऑपरेशन, ऑल आउट मिशन, नाकाबंदी अशा अनेक उपाययोजना करत आहेत। सुरुवातीला त्यात काही प्रमाणात यशही आलं, मात्र गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलंय। त्यावर मात करण्यासाठी पोलिसांनी या नव्या मार्गाचा अवलंब केलाय। त्यावर नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। होल्डिंग आणि हे लावून त्या रिक्षा फिरवून काही मला असं वाटत नाही त्याच्यात काही उद्देश साध्य होईल। तर हे मला वाटतं पोलिसांना गुन्हेगार अव्वल चोर हे आव्हानच देत आहे असं मला वाटते आणि ते आव्हान त्यांच्याकडनं पेलवतं का नाही पेलवतं हे आज नागरिकांपुढे मोठा प्रश्नच आहे। चांगले मोठमोठ्या गुंडांना तडीपार झालेली आहे। खऱ्या अर्थाने जर नीतिमंडळे जर यामध्ये जर त्यांनी हात घातला नाही तर खऱ्या अर्थाने चोरांवर कडक शिक्षा करण्यात पोलीसही यशस्वी राहतील। पोलिसांचा हा अनोखा फंडा किती यशस्वी होतो ते पाहावं लागेल। शहरातून रिक्षा फिरवून अथवा फलकबाजी करून कदाचित जनजागृती होईलही, परंतु त्यामुळे गुन्हेगारी किती आटोक्यात येईल याविषयी शंका उपस्थित करण्यास वाव आहे। त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शासन करण्याबरोबरच त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजल कुलकर्णीसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।